त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून तसेच 64 कलेचा अधिपती गणरायाला वंदन करून मी सुरुवात करतोय। पहिला चेंडू प्रदीप वीर यावेळेस वाह क्या बात आहे। पहिला चेंडू आला, चेंडू जातोय सीमारेषे पार। या इनिंग मधला या चषका मधला पहिला चौकार। वार आणि इथे आपण पाहतो चेंडू सीमा पार। दुसरा चेंडू इथे मात्र धावबाची संधी होती नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो, लेकिन थोडासा उशिराने थ्रो झालाय। मात्र फलंदाज सेफ आहेत आणि या दरम्यान आपण नक्कीच भोसलेवाडी टीमचं या ठिकाणी टी शर्टचं अनावरण केलं जाईल। मी विनंती करतो सन्माननीय आदरणीय सूरजजी डोंबे साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे, व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे। यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू गॅप मध्ये आहे, चेंडू जातोय वन बाउंस सीमारेषे पार। या इनिंग मधला दुसरा चौकार। नक्कीच मित्रांनो विनंती असेल 16 मिनिटं आहे, 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे आहेत। एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक देखील असेल आपल्यासाठी। यावेळेस देखील इथे मात्र फटका फसलाय, कोणतीही चूक होणार नाही आहे, झेल टिपलाय आणि इथे मात्र अमोल एक महत्वाची विकेट मासावडे संघाची माघारी परतताना पाहायला मिळते। अमोल बॅक टू पवेलियन, धक्का क्रमांक पहिला लागतोय श्री विठ्ठल देवी क्रिकेट क्लब मासावडे संघाला। देऊया डीजे ला संधी, ऐकूया एक सुमधुर संगीत। तर लगेच श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाचं टी शर्टचं अनावरण केलं जाईल। यामुळे मात्र एक महत्वाची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अमोल माघारी परतलाय, नवीन बॅट्समन नितीन पाटील येते मात्र क्या बात आहे, वाह काय गोलंदाजी, बॅक टू बॅक दुसरी विकेट। लगेच एक मोठा फटका मासवडे संघाला इथे मात्र पाहायला मिळतोय। नितीन बॅक टू पवेलियन, बिग बिग विकेट डाऊन। पाटील यावेळी स्क्वेअर कट गॅप मध्ये आहे, डीप मध्ये एकही खेळाडू नाहीये। इथे मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात। आलाय चौकार आणि या 4 धावेच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 8 या आकड्यावर। पहिलं षटक या ठिकाणी 12 या आकड्यावर, माफ करा पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात। थोडस चांगलं षटक इकडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते करंगळी संघाकडून। नक्कीच पहिल्या षटकामध्ये 12 धावा नक्कीच आल्यात, मात्र 2 विकेट देखील आल्यात, 2 महत्वाच्या विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला नितीन आणि
अमोल परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतात डगआउट मध्ये. 16 मिनिटांचा वेळ आहे. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहेत, नंतर पॅनलाइज केलं जाईल. याची दक्षता मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम आणि फलंदाजी करणारी टीमने दोन्ही संघांनी देखील घ्यायची आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संदीप कलंत्रे. टाइम आउट लावलेला आहे. विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. जवळजवळ 5 मिनिटांचा वेळ संपलेला आहे. यावेळेस फटका चांगला आहे, ते मात्र थोडस जजमेंट खराब आपल्याला पाहायला मिळेल. दरम्यान 2 धावा पूर्ण केला. सुंदर आणि मिडविन द विकेट आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 14 या आकड्यावर. नक्कीच सर्व संघांना देखील विनंती आहे आपला 12वा खेळाडू समालोचन कक्षात असणं गरजेचं आहे. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नक्कीच कौतुक करावं लागेल असोसिएशनचं. नक्कीच शाहूवाडी तालुक्यातील क्रिकेट प्रेमींना खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम नक्कीच चोख पार पाडलंय. या ठिकाणी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या ठिकाणी कौतुक भोसलेवाडी संघाचं देखील करावं लागेल. प्रथमच या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आपण नोंद आपल्याला पाहायला मिळणे. प्रथमच आयोजन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरेख आयोजन, तितकं सुंदर नियोजन श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहिलं. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. नवीन संघ आहेत, नवीन संघांना आयोजनाची संधी या ठिकाणी शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच असोसिएशन सर्व संघांच्या सोबतच आहे. नक्कीच सर्व संघांनी असोसिएशनला तितकंच सहकार्य करणं गरजेचं आहे. नक्कीच कायम असोसिएशन सर्व संघांच्या सोबतच असेल. दरम्यान आपण जाऊया मॅचच्या दिशेने. गणेश आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. थोडंसं चांगलं षटक करंगोली संघासाठी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन नाहीये. एक धाव अर्जित केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहज आणि सोप्यारित्या पूर्ण केले. थोडंसं खराब बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला, खराब कलेक्शन आणि 2 धावेचं रूपांतर या ठिकाणी 3 धावेमध्ये झालं आणि धावफलक पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा सांगेल दोन्ही संघाचे 12वे खेळाडू समालोचन कक्षात असणं गरजेचं आहे. टायमिंग मध्ये आणि धावेमध्ये काही तक्रार असेल ती कोणतीही तक्रार मान्य केली जाणार नाहीये, याची सर्व संघांनी देखील नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू संदीप कळंदे, राईट आर्ममध्ये विकेट. इथे मात्र फटका फसलाय. वाह, क्या बात आहे. पुन्हा एकदा संदीप कळंत्रे दुसरा झेल आपण सामन्यामधील आपल्याला पाहू शकतो. नक्कीच सकाळच्या सत्रापासून चांगली क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. काऊ कॉर्नरच्या दिशेने आहेत संदीप कळंत्रे. 2 षटकांचा वादळी खेळ इथे मात्र संपतोय आणि 2 षटकांच्या खेळानंतर इथे मात्र थोडंसं बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळतोय. मासवडे संघ 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. स्पीडअप घ्या करंगोली संघ, विनंती असेल. आपण नक्कीच एक सामना उशिरानं आहोत. या दिवसभराच्या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्व काही मिळेल, मात्र वेळ मिळणार नाहीये. कारण म्हटलं जातं टाइम इज मोर दॅन मनी आणि वेळेचं भान आपल्याला ठेवावं लागेल. कारण शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे काही नियम आहेत, नियमांचं पालन करणं सर्व संघांना अनिवार्य आहे. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा देखील स्पर्धेचा नियम आहे आणि या स्पर्धेचा नियम नक्कीच सर्व संघांना मान्य करावे लागतील. यावेळेस अबे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट केलाय, गॅप मध्ये आहे. ते मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा पूर्ण केला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी धावेने धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतो तब्बल 20 या आकड्यावर. डीजे थोडासा आवाज द्यायचा.
इथे मात्र काय घडतंय, गॅप मध्ये चेंडू आणि गॅप मोठा, नाही धावांना तोटा, चेंडू फरार, सीमा रेषेपार. गणेशच्या बॅट मधून आणखी एक दिमागदार चौकार पाहायला मिळतोय आणि या 4 धावेच्या मध्ये नक्की धाव पुढे सरकेल. एक सन्मानजनक स्कोर उभा करायचा असेल गणेश आणि अनिल, आणि इथे मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल. 24 धावा धाव फलकावर लागलेले आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आपण पाहतोय संदीप वीर आपल्याला पाहायला मिळत. यावेळी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाले. स्लोअर गतीचा चेंडू, नक्कीच फलंदाज बीट करतात गणेश. चेंडू जाऊन विसावतो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू इथे मात्र काउंट केला जातोय. यावेळी देखील अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 1 बाउन्स, थोडस फंबल पाहायला मिळालं. दरम्यान 2 धावा नक्कीच मुकंमल केला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र आत्महत्या करण्याचा प्रयत्न होता, मात्र खराब कलेक्शन पाहायला मिळाला आणि या 2 धावेच्या मर्यादेने धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 26 या आकड्यावर. 26 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. मालसवडे संघ इथे मात्र थोडासा अडचणी स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2025 पर्व पहिलं. एक सुंदर आयोजन, तितकंच सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. डीप विकेट मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण केले. जवळजवळ 12 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. विनंती असेल फलंदाजांना देखील विनंती आहे, आपण देखील प्रत्येक वेळी बॅट चेंजेस करू शकत नाहीये. नक्कीच ओव्हरच्या मध्ये आपण बॅट चेंजेस करू शकता. यावेळेस फुल टॉस चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमा रेषेपार. अनिल पाटील यांच्या बॅट मधून एक दर्जेदार चौकार. एकतीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. पंचांना देखील ऑनफिल्ड पंचांना देखील अधिकार आहेत. फलंदाजाला कोणत्याही प्रकारे बॅट आपण एक्सचेंज करून द्यायची नाहीये. प्रत्येक ओव्हरच्या मध्ये वेळ दिला जातो, त्या वेळेतच आपल्याला टीम मीटिंग किंवा बॅट्स एक्सचेंजचा अधिकार आहे. नवीन गोलंदाज सांघिक 4थं आणि स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला दाखल झालेला पाहायला मिळतात अक्षय. यावेळी देखील स्क्वेअर कट डीप मध्ये पुन्हा एकदा प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. आउटफील्ड थोडीशी स्लो. 2 धावा पूर्ण केला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नॉन स्ट्रायकिंग इनला थ्रो आणि खराब कलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजांकडून. दरम्यान 3 धावेचं रूपांतर या ठिकाणी 4 धावेमध्ये झालं. या 4 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 35 या आकड्यावर. 35 स्कोर बोर्ड. चला स्पीडअप घ्यायचा आहे, विनंती असेल. यावेळी देखील दिशा दिले चेंडूला डीप मध्ये थोडस खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप चांगला पाहायला मिळाला. दरम्यान 2 धावा नक्कीच पूर्ण केल्या. सुंदर इनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 37 या आकड्यावर. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अक्षय. नक्कीच सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि व्यासपीठावरील मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत आहे या श्री भैरवनाथ चषक 2025 पर्व पहिल्यामध्ये. यावेळी चांगला वा क्या बात आहे, अंतर देखील गाठलंय.
हेलिकॉप्टर शॉट आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच गणेशच्या बॅट मधून या इनिंग मधला पहिला षटकार येतोय. देऊया डीजे ला संधी, ऐकू एक सुमधुर संगीत. जुना नाही. पहिली मॅच आहे, नवीनच चेंडू घ्यावा लागेल. गणेश साठी त्या ठिकाणी पारितोषिक आलंय. संजय शेळके यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी आलंय. नक्कीच गणेश साठी या ठिकाणी आपल्याला पारितोषिक पाहायला मिळाला. नक्कीच क्रिकेटवरला असलेला अतोनात प्रेम या ठिकाणी संजय शेळके साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा चेंडू अक्षय गोलंदाजी मार्कवर. यावेळी देखील सेम फटका, निकाल देखील तोच. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषे पार. गणेशच्या बॅट मधून आलाय लागोपाठ दुसरा षटकार. डीजे पुनश्च एकदा 200 रुपयाचं पारितोषिक संजय शेळके यांच्याकडून. प्रत्येक षटकारासाठी गणेशसाठी 201 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक साठी इथे मात्र 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. वा, यावेळेस मात्र एक तेरी तो एक मेरी, 2 षटकारानंतर 1 डॉट आलाय. तू शेर तो मैं बब्बर शेर. आता मात्र डॉट चेंडू. चला स्पीडअप घ्या. त्यानंतर सामना असेल आपण पाहतो कडबे किंग्स मुंबई विपक्ष श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे. यावेळेस मात्र थोडस चेंडू जातोय सीमारेषे पार. 1 बाउन्स चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार आणि या 4 धाब्याच्या मधीनं धावफलक नक्कीच पुढे सरकेल. 53 या आकड्यावर जाऊन पोहोचतोय. 54 धावांचं आव्हान या ठिकाणी सेट केले कडुंगळे संघासमोर. नक्कीच एक थोडासा सन्मानजनक स्कोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळालं शेवटच्या षटकामध्ये. शेवटचं षटक थोडस महागडं राहिलंय कडुंगळे संघासाठी. नक्कीच आता मात्र कमबॅक करावा लागेल फलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच शेवटचा आणि अंतिम कॉल असेल. कडबे किंग्स मुंबई आणि श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे दोन्ही संघाच्या संघनायकांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच नाणेफेक केली जाईल. प्रत्येक संघनायकाला देखील विनंती आहे. नक्कीच सर्व संघांनी देखील नोंद घ्यायची आहे. सीमारेषे बाहेर जो पडदा लावलेला आहे तोच सीमारेषा आहे, याची नोंद सर्व संघनायकांनी घ्यायची आहे.
मुंबई विपक्ष श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबर्डे या दोन संघांमध्ये होईल. या दोन संघांमध्ये नाणेफेक केली जाईल. टॉस का बॉस मध्ये आपण पाहताय दोन संघ, एका बाजूने कडवे तर एका बाजूने अंबर्डे संघ. नक्कीच उपस्थित मान्यवरांना देखील विनंती असेल आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. सन्माननीय आदरणीय प्रकाशजी भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याचा टॉस केला जाईल. एका बाजूने कडवे तर एका बाजूने अंबर्डे संघ. दोन्ही मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतील पुढील सामन्यामध्ये. दरम्यान आपण जाऊया मॅचच्या दिशेने. विद्यमान सामना आपण पाहतोय श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मासवडे विपक्ष श्री एनवी स्पोर्ट्स करोंगले. नक्कीच शवडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री भैरवनाथ स्पोर्ट्स भोसलेवाडी आयोजित श्री भैरवनाथ चषक 2025 पर्व पहिलं. या ठिकाणी सुरेख आयोजन, तितकंच सुंदर नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. विद्यमान सामना आपण पाहतोय एका बाजूने मासवडे तर एका बाजूने करुंगले संघ. 53 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. मासवडे संघाने 54 धावांचं टार्गेट सेट केलंय. दोन्ही संघांना देऊया विजयाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3 to 1 लेट्स प्ले. पहिला चेंडू, वा नक्कीच ब्लॉक हलवून करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. चेंडू जातोय घासत पुसत लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमा रेषे पार. या इनिंग मधला पहिला चौकार. प्रदीप वीर, प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते करुंगले संघाकडून. पहिला चेंडूवर एक आक्रमक फटका आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच गॅप शोधून काढला होता आणि 4 धावा. आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलकाचा श्री गणेशा होतोय. धावफलकावर धावा लागले 4. पुन्हा एकदा अमोल कांबळे गोलंदाजी मार्क करायला पाहायला मिळते. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू, यावेळेस देखील गॅप मध्ये आहे. आउटफील्ड थोडीशी फास्ट आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळालं आपल्याला. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 3 धावा नक्कीच अर्जित केल्यात. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. आणि या 3 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 7 या आकड्यावर. नक्कीच टाइम आउट लावलेला आहे. स्टॉपवॉच नक्कीच चालू असेल. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक पूर्ण करायचे आहेत. तर पॅनलाइज केलं जाईल याची दक्षता आपण घ्यायची आहे. यावेळेस मात्र चांगला चेंडू डॉट आलाय. नक्कीच पहिला चेंडू चौकार लॉंग ऑफच्या दिशेने, त्यानंतर बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळाला. त्या चेंडूवर 3 धावा नक्कीच आल्यात. धावफलक 7 वर जाऊन पोहोचतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. नक्कीच अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, एक धाव नक्कीच अर्जित केली गेले. नक्कीच श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघाने नाणेफेक जिंकले. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केला आहे कडवे संघाला फलंदाजीसाठी. कडवे संघ आपण देखील नोंद घ्यायची आहे. यानंतर आपला सामना आहे. आपण फलंदाजीसाठी देखील तयार राहायचं आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ द विकेट, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील गॅप शोधून काढलाय. आउटफील्ड देखील फास्ट आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पार. चेंडू फरार. आलाय चौकार. यशस्वी झालेत प्रदीप. आतापर्यंत 2 चौकार आपल्याला पाहायला मिळत. यावेळेस देखील तीच दिशा, तोच फटका, निकाल देखील तोच. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार. प्रदीपच्या बॅट मधून आलाय लागोपाठ दुसरा चौकार. आणि या षटकांचा लागले तब्बल 16.
मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येतात आणि त्या धावा शोधून काढल्यात या ठिकाणी प्रदीप आणि प्रवीण याने दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय अनिल पाटील मालसवडे संघाचा एक नक्कीच अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू हाफ ट्रॅकर ठेवण्याचा प्रयत्न दिशा दिली चेंडूला डीपमध्ये प्रोटेक्शन एकदा वर्जित केले गेले. नक्कीच कमबॅक करावा लागेल मालसवडे संघाला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आपल्याला पाहायला मिळालं. थोडं महागडे षटक राहिलंय मालसवडे संघासाठी. नक्कीच या ठिकाणी सुरुवात चांगली झाली करंगळी संघासाठी. शेवट देखील गोड करावा लागेल. नक्कीच या स्पर्धेत आपलं स्थान जीवित ठेवायचं असेल तर सामने जिंकणे नक्कीच गरजेचं आहे. पुढचा चेंडू राईट मध्ये विकेट अनिल पाटील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतो. वन बाउन्स गॅदर केल्या दरम्यान एक धाव. किती एकेरी दुहेरीवर जास्त भर गेलाय या षटकामध्ये. धावफलक नक्कीच हळूहळू पुढे सरकतोय. 18 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. लोअर फुल टॉस चेंडू दिशा दिले चेंडूला डीप मध्ये प्रोटेक्शन पंकज आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दरम्यान बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. सुंदर आणि मिडमध्ये विकेट आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण केलं आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तब्बल 20 या आकड्यावर. नक्कीच या षटकामध्ये धावगतीला थोड्याशा बेड्या घालण्याचं काम नक्कीच चोख पार पाडलंय अनिल पाटील यांनी. शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार आहेत. नक्कीच असोसिएशनचं देखील कौतुक करावं लागेल. शाहूवाडी तालुक्यातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. इथे मात्र काय घडतंय चेंडू जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमा रेषे पार. यावेळेस प्रवीणच्या बॅट मधून आला एक दर्जेदार चौकार. दिव्या डीजेला संधी ऐकूया एक सुमधुर संगीत. नंतर दुहेरी नंतर मात्र चौकार आलाय. आता मात्र बॅट खोलायला सुरुवात केली प्रवीण आणि प्रदीप यांनी. यावेळेस देखील चांगला फटका. अंतर गाठलंय का तर हो अंतर देखील गाठलंय. पुन्हा एकदा सीमारेश बार चेंडू जातोय. बॅट मधून आला एक स्वीट साऊंड. चेंडू आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. यावेळेस मात्र थोडंसं प्रेशर आपल्याला गोलंदाजावर पाहायला मिळतंय. यावेळेस काय घडतंय यष्टीरक्षकाकडून होते चूक. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईन क्लिअर करत चेंडू जातोय सीमारेषे पार. आता मात्र काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय करंगळे संघ. शेवटच्या चेंडूवर देखील चौकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 34 या आकड्यावर. अजूनही 20 धाव्यांची गरज आहे विजयासाठी करंगळे संघाला. चेंडू मात्र शिल्लक असतील 12 चेंडू मध्ये 20 धावा. नक्कीच 10च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील आणि नक्कीच थोडस सोपं समीकरण झाले करंगळे संघासाठी. जवळजवळ 8 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. विनंती असेल थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. चला स्पीडअप घ्या. सुरेश पाटील गोलंदाजी मार्कवर सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन दाखल झालेले आहेत गोलंदाजी मार्कवर मालसवडे संघाकडून. नक्कीच एक लेजंड खेळाडू आहेत अनुभवी खेळाडू आणि येथे मात्र अनुभव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिला चेंडू आलाय डॉट. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल मालसवडे संघ. नक्कीच डॉट चेंडू हाताला लागतील. प्रत्येक डॉट चेंडू इथे मात्र करंगळे संघावर दडपण निर्माण करून देईल.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट ऑन द विकेट. यावेळी स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न ऑन साइडला केला. डीप मिड विकेटमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतं. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसऱ्या धाव देखील सहजरित्या पूर्ण केले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं आणि या दोन धावेच्या मध्ये धावफलक नक्कीच पुढे सरकतो, जाऊन पोहोचतो तब्बल 36 या आकड्यावर. 36 ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट. नक्कीच गोलंदाजाला अजूनही एक विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त झालेलं नाहीये. नक्कीच यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न, नक्कीच फलंदाजा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न सफल ठरतोय. डॉट चेंडू पुन्हा एकदा काउंट केला जातोय. नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिले सुरेश यांच्या माध्यमातून. नऊ चेंडू आणि 18 धावा. अलॉंग द कार्पेट चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. गॅप मध्ये आहे. गॅप मोठा नाही, धावांना तोटा. चेंडू फरार. सीमारेषे पार. आणखी एक चौकार. चला पुढचा चेंडू. इथे मात्र प्रेशर गोलंदाजांवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. वन बाउन्स गॅदर करतील नितीन पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत डीप मध्ये. नॉन स्ट्रायकिंग इनला थ्रो झाला असता तर चित्र काही वेगळं असतं. नक्कीच गोलंदाज नाराज असतील. धाव फलकावर धावा लागले तब्बल 42. अजूनही 12 धावांची गरज. चेंडू मात्र शिल्लक असतील 7 चेंडू आणि 12 धावा. यावेळी देखील शेपाड करून काढण्याचा प्रयत्न. सुरेख फटका. वाह क्या बात आहे. अप्रतिम, गगनचुंबी, लाजवाब षटकार. मासोडे संघ विनंती असेल जवळजवळ 13 मिनिटांचा खेळ संपलेला आहे. अजूनही 3 मिनिटांमध्ये आपल्याला एक षटक हाताळायचं आहे. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक, निर्णायक षटक आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर अंकुश. धावफलकावर धावा लागले तब्बल 48. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं. थोडंसं फंबल देखील पाहायला मिळालं. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दरम्यान 2 धावा पूर्ण केलं. 2 धावेच्या मध्ये इथे मात्र संघाच्या धावसंख्येचं अर्धशतक झाले. नक्कीच एक चांगली पार्टनरशिप सकाळच्या 17 पासून आपल्याला पाहायला मिळालं. प्रदीप आणि प्रवीण ही जोडी आतापर्यंत 50 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत. आता मात्र समीकरण बदलते. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळेस ऑन साइडला घेऊन गेला. डीप मध्ये पुन्हा एकदा प्रोटेक्शन आहे. चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगला गॅदर केला. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. दरम्यान 1 धाव पूर्ण केले. समीकरण बदलतंय. पुन्हा एकदा 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. 4 चेंडू 3 धावा. एक पैसा वसूल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच सामना या स्पर्धेतील. यावेळी देखील चांगला फटका. गॅप मध्ये मिळेल का? ते मात्र काय घडतंय. खराब तो दरम्यान 2 धावा पूर्ण केल्यात. पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. स्कोर लेवल झालाय. 1 धावांची गरज. आता मात्र करुंगडे संघ विजयाच्या उंबरड्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील चांगला फटका हा आलाय. विजयी षटकार आणि करुंगडे संघाचा विजयी चौकार आलाय आणि करुंगडे संघाचा विजय होतोय साकार. कॉंग्रॅच्युलेशन्स श्री NV स्पोर्ट्स करुंगडे संघ. हार्ड लक.
बॅड लक. श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मासवडे संघ चांगला खेळ, चांगली फाईट आपल्या माध्यमातून राहिली. या स्पर्धेत आपण सहभागी झालात, ज्या खेळाडू वृत्तीने खेळलात, आपलं देखील आयोजकांच्या वतीने, असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक